Hello, good morning to everyone students. How are you? I am fine. Students, today we shall be learning two things in this lecture. Okay, we shall be learning two in this lecture. Okay, you are ready? Okay, for this lecture, tense. Okay, tense. Students, I ask you two questions first. Please give me reply. Give me answer. Okay? First questions for you. What is the grammar? Tell me. What is the grammar? Grammar is science of structure. Science of structure and uses of English language. Grammar is science of structure and uses of language. Understand? Then, look at the whiteboard. This is a tense. Okay? We shall be learn about the tense. Okay? What is this tense? Tense, it is a time. Tense, it is a time. Okay? For this. It is denote to action of time, so is called tense. ओके, याचाच अर्थ असा मराठीमध्ये की काळाची ॲक्शन दाखवणाऱ्या सेंटेन्सला आपण काळ म्हणतो. अंडरस्टँड? काळाची ॲक्शन म्हणजे क्रिया, काळाची क्रिया दाखवणाऱ्या वाक्याला काय म्हणतो आपण? काळ म्हणतो. मुलांना बरोबर आहे? मग आता या ठिकाणी सेंटेन्स देर आर थ्री टाइप्स ऑफ दी टेन्स. मुख्य प्रकार काळाची. फर्स्ट आहे प्रेझेंट, PRESENT, प्रेझेंट टेन्स. टेन्स मीन्स वर्तमान काळ, वर्तमान काळ. ओके. सेकंड पास्ट टेन्स. पास्ट टेन्स मीन्स भूतकाळ. ओके. and number last third future tense. future tense means भविष्यकाळ, भविष्यकाळ. ओके. भविष्यकाळ या ठिकाणी. अंडरस्टँड? प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ, पास्ट टेन्स भूतकाळ अँड फ्युचर टेन्स भविष्यकाळ. एकदम सोपे, एकदम सोपे, जास्त काय अवघड नाही. मुलांनो, मला एक सांगा, मराठीमध्ये आपण काळ पाहतोय, बरोबर आहे? त्याच पद्धतीने इंग्लिश भाषेमध्ये सुद्धा इंग्लिश भाषा समजण्यासाठी, बोलण्यासाठी, लिहिण्यासाठी, वाचण्यासाठी आपल्याला काळ येणं अतिशय गरजेचं आहे, बरोबर आहे? तर त्यासाठी सगळ्यात प्रथम व्याकरणातला फर्स्ट पॉईंट जर कोणता असेल एलिमेंट तर तो आहे टेन्स. जर तुम्हाला टेन्स आलं तर तुम्हाला व्यवस्थितपणे ग्रामर पूर्णपणे हळूहळू येऊ शकते. जर टेन्स येत नसेल तर तुम्हाला ग्रामर येणार नाही. ओके. चला तर मग आपण टेन्सकडे जाऊ. ओके. नाव नेक्स्ट इट इज अ इम्पॉर्टन्स मेन थ्री. ओके. मेन थ्री टाइप्स ऑफ दी टेन्स. ओके. आता फर्स्ट टेन्स. आता इथं फर्स्ट मध्ये आता प्रेझेंट आहे. ओके. प्रेझेंट टेन्स. आता प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला मुख्य काय देर आर फोर टाइप्स ऑफ दी ईच टेन्स. ओके. फर्स्ट मध्ये नंबर वन सिंपल, सिंपल प्रेझेंट टेन्स. नंबर सेकंड कंटिन्यूअस, कंटिन्यूअस प्रेझेंट टेन्स. नंबर थ्री परफेक्ट
perfect present tense, and number 4 perfect and continuous, दोनों मिला के कंटिन्यूअस टेंस, सिंपल प्रेजेंट टेंस, सिंपल कंटिन्यूअस प्रेजेंट टेंस, परफेक्ट प्रेजेंट टेंस आणि परफेक्ट कंटिन्यूअस प्रेजेंट टेंस, असे मुख्य काळाचे 4 प्रकार आहेत. बरोबर समजलं का तुम्हाला या ठिकाणी? ओके, सिंपल प्रेजेंट टेंस, कंटिन्यूअस प्रेजेंट टेंस, परफेक्ट प्रेजेंट टेंस आणि परफेक्ट कंटिन्यूअस प्रेजेंट टेंस म्हणजे सेपरेट हे सेपरेट आहे, परंतु इथे कंटिन्यूअस आणि परफेक्ट लक्षात ठेवा. कंटिन्यू आणि परफेक्ट दोनोंचं एक इथे सेंटेन्स तयार केलं जातं, लक्षात ठेवा. समजलं या ठिकाणी? कंटिन्यू आणि परफेक्ट दोनोंचं एक इथे केलं जातं. चला ठीक आहे. आपण मराठीमध्ये बोलताना लिहिताना विविध पद्धतीने आपण वाक्याची रचना करतो, बरोबर आहे. कधी कधी काय करतो आपण सिंपल मध्ये बोलतो, कधी कधी काय करतो आपण जास्तच हाय प्रोफेशनल बोलतो का नाहीये, शुद्ध मराठी बोलतो ना आपण. ती बोलण्याची पद्धत आहे. तशाच पद्धतीने इंग्लिश भाषेमध्ये सुद्धा बोलण्याची पद्धत असतात, बरोबर आहे. तर ते तुम्हाला सांगणार आहे. तर पहिल्या अगोदर आपण सोपे म्हणजे इझी टू हार्डकडे आपण जाऊ. समजलं? म्हणजे फॉर एक्झाम्पल डिसॅबिलिटी टू अबिलिटी, ओके, या पद्धतीने. ओके, तर नेक्स्ट मग आता इथे आपल्याला काय करायचं आहे, सिंपलची पाहू आपण. चला, सिंपलमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स. ओके, नेक्स्ट सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके, आता सिंपल प्रेझेंट टेन्स तुम्हाला काय सांगतो इथे डेफिनेशन. पहिला जो आपलं डेफिनेशन पाहिजे. ओके, आता सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपलं डेफिनेशन असे सांगितले जाते. काय सांगितले जाते इथे हे पहा, इट इज वर्ब, रेफर, ओके, रेफर टू कॉमन, ओके, कॉमन टाइम, ओके, इन द प्रेझेंट टेन्स, म्हणजे काय, प्रेझेंट टेन्स मध्ये वर्ब जो असतो तो कसा असतो, कॉमन असतो. कसा असतो तो, कॉमन असतो, बरोबर आहे. आणि त्यानंतर इथे प्लस विथ. ओके, आपल्याला काय करायचं या ठिकाणी, तर इथे वेन. ओके, ते स्ट्रक्चर समजलेलं आहे. इथे म्हणजे परफेक्ट मध्ये आपल्याला फक्त कॉमनली यूज करायचं आहे. कसे कॉमनली, म्हणजेच क्रियापदाचं पहिलं रूप पण वर्तमानात आलं पाहिजे. चला, तर मग या ठिकाणी आपण हे पाहूया. काय पाहायचं, तर आपल्याला त्याची स्ट्रक्चर पाहिजे. ओके, दिस इज द स्ट्रक्चर. ओके, नेक्स्ट आता स्ट्रक्चर काय सांगतो आपल्याला, हे पाहिजे यस प्लस V1 प्लस यस स्लॅश ES प्लस वो. बस ह्या स्ट्रक्चरकडे आपण काय करायचं, आता इथे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. ओके, त्या ठिकाणी वेट टू 2 मिनिट्स. समजलं का आपल्याला या ठिकाणी हे पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, स्ट्रक्चरकडे लक्ष द्यायचं आहे. ओके, यस प्लस V1 प्लस यस स्लॅश ES प्लस वो. यस मीन्स subject, ओके, V1 मीन्स वर्ब मीन्स कोणता आहे, फर्स्ट आहे. क्रियापदाचं पहिलं रूप आहे इथे फर्स्ट. ओके, फर्स्ट रूट. ओके, आता यस किंवा ES स्लॅश यस यार ES. ओके, इथे आणि लास्ट देन ऑब्जेक्ट. समजलं, कर्ता, क्रियापद आणि कर्म. इथे सिंपल मध्ये आपल्याला वर्बला फक्त काय करायचं आहे, यस किंवा ES जोडायचं आहे. समजलं? चला, तेव्हा आपलं सिंपल सेंटेन्स होऊ शकतं. चला नेक्स्ट, समजलंय? आता इथे पहा, फॉर एक्झाम्पल मध्ये काय सांगितलं आपल्याला या ठिकाणी. आता यस म्हणजे सब्जेक्ट. आता सब्जेक्ट कोणते आहेत हे पाहिजे, आय, त्यानंतर वी, यू, ही, शी, इट,
आणि दे. ओके, मग हे सब्जेक्ट कोणते आहेत? हे फर्स्ट प्रोनाउन आहे. आणि हे कोणते आहेत? हे थर्ड प्रोनाउन आहे. कोणते आहेत? थर्ड पर्सन. समजलं का? फर्स्ट पर्सन, थर्ड पर्सन हे आपल्याला काय करायचं आहे? सब्जेक्ट म्हणून यूज करायचं, किंवा या व्यतिरिक्त तुम्ही कोणतेही नाव घेऊ शकता. उदाहरणार्थ अरविंद, शीतल, अमोल, अजय कोणतेही नाव तुम्ही घेऊ शकता किंवा प्रोनाउन्स यूज करू शकता. हे प्रोनाउन्स म्हणजे तिथे काय? सब्जेक्ट म्हणजेच हा आहे. कोणता आहे? हे. मग आपण यातला कोणतं घेतलेलं आहे? समजा आय लिहिलं. काय लिहिलेलं आहे? आय. मग आयच्या नंतर आपला वर्ब घ्यायचं आहे. वर्ब म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप. आता क्रियापदाचे पहिले रूप कोणकोणते असतात हे पाहिजे. राईट आहे ना? राईट, बरोबर आहे. अशा राईट. नेक्स्ट दुसरं रूप कोणतं आहे? रोड. ओके, तिसरं रूप कोणतं आहे? रिटर्न. आणि चौथं रूप कोणतं आहे? रायटिंग. ओके, आता फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. मग आपल्याला कोणतं घ्यायचं? इथं फर्स्ट घ्यायचं. कोणतं घ्यायचं? फर्स्ट. फर्स्ट म्हणजे हे इथं घ्यायचं. कुठे घ्यायचं? इथे. पहा, एकदम सोपं इझी पद्धतीने तुम्हाला सांगते. ओके, दिस इज इझी, सिंपल. नेक्स्ट राईट. फर्स्ट घेतला आपण राईट. राईट लिहिल्यानंतर आपल्याला काय सांगितलं ते लिहायला? यस किंवा एस लिहायला सांगितलंय. मग इथं ही अगोदर दिलेला आहे ऑलरेडी, त्यामुळे आपल्याला फक्त इथं काय लिहायचं आहे? यस लिहायचं. काय लिहायचं? यस. ओके, फक्त स्ट्रक्चर पहा. स्ट्रक्चरनुसारच आपल्याला सेंटेन्स तयार करायचे आहे. त्यानंतर काय? आपली क्रिया ही झाली, हे पण झालेलं आहे. म्हणजे सब्जेक्ट क्रिया आपण लिहिलं सब्जेक्ट आहे. हो पण लिहिलं राईट. आता राहिला ओ. ओ म्हणजे ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट म्हणजे काय? तर पूरक शब्द. मग पूरक शब्द काय लिहिणार? तर अ लेटर. लास्टला फुल स्टॉप. पहा बरं, आपलं सेंटेन्स तयार झालं. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय केलं होतं आपण? सोपं स्ट्रक्चर केलं, सोपी मेथड वापरली. आय राईट अ लेटर म्हणजे काय? मी पत्र लिहितो. मी एक पत्र लिहितो. मी एक पत्र लिहितो. अशा पद्धतीने सोप्या सोप्यातून अवघडकडे आपण जायचं आहे. बरोबर आहे. कारण मुलांनो, आपल्याला इंग्लिश भाषा बोलण्यासाठी किंवा शिकण्यासाठी अगोदर सिंपलचे सेंटेन्स, त्यानंतर कंटिन्युअस, त्यानंतर परफेक्ट आणि देन परफेक्ट कंटिन्युअस अशा पद्धतीने आपण मेथडला जायचं आहे. तर ओके, समजलं सेंटेन्सचं? ओके, आता या ठिकाणी आता मग मला सांगा, मी तुम्हाला काय करणार आहे? एक एक्झाम्पल देणार आहे. ओके, आता मला तुम्ही काय करायचं? इथे लिहून द्यायचं. ओके, चला सांगा मला. ओके, नंबर फर्स्ट. चला सब्जेक्ट सांगा मला कोणी पण. युअर चॉईस सब्जेक्ट. चला मी माझं नाव घेतलं. काय लिहिलं? अरविंद. अरविंद. आणि नेक्स्ट काय आहे? फक्त क्रियापदाला दुसरं किंवा तिसरं रूप लिहायचं. मग मी काय लिहिलं? तर फर्स्ट रूप लिहिलं. काय लिहिलं? रीड लिहिलं. काय लिहिलं? रीड. मग इथं रीडलाच आपण यस किंवा येस जॉईन करायचं आहे. बरोबर आहे. मग काय लिहिलं? अरविंद रीड्स. मग काय लिहिलं इथं? अरविंद रीड्स. काय? अरविंद काय वाचतो? अ बुक वाचतो. काय लिहितो? काय वाचतोय तो? बुक. म्हणजेच अरविंद रीड्स अ बुक. अरविंद एक पुस्तक वाचत आहे. सॉरी, अरविंद पुस्तक वाचतो. अरविंद एक पुस्तक वाचतो. समजलं का? मग याच्या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं? स्ट्रक्चर करायचं. हा पार्ट काय आहे? ऑब्जेक्ट प्लस हा पार्ट काय आहे? V1 आणि स्लॅश एस लावलेला आहे आपण. आणि हा काय? ऑब्जेक्ट. झालं, संपलं. ही स्ट्रक्चर पहा बरं. इथं आलं का नाहीये? आलं का नाही ते पहा बरं. अशी एकदम सोपी. ओके, चला. त्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही मराठीमधून इंग्लिशमध्ये किंवा इंग्लिशमधून मराठीमध्ये वाक्याची काय करू शकता? रचना करून तुम्ही सिंपलचे वाक्य तयार करू शकता. ओके, आता मी तुम्हाला दिलं. काय दिलं? समजा हे पाहिजे मराठीमध्ये. तिने आंबा खाल्ला. तिने आंबा खाल्ला असं वाक्य आहे. ओके, काय वाक्य आहे? तिने आंबा खाल्ला. ओके, मग आता काय होईल सांगा बरं. ह्याचं वाक्य काय होईल सांगा बरं या ठिकाणी. सांगा पटकन. पण नाही होणार का? तिने आंबा खाल्ला. खाल्ला हे पास्ट मध्ये आहे, कारण हे इथं होऊ शकत नाही. मग त्याच्यासाठीच आपल्याला कोणतं यूज करावं लागेल? तर या ठिकाणी पहा इकडे तिने. ओके, ती इकडे पहा. ती आंबा खाते. सोप्पा प्रश्न आहे की नाही? वाक्य सोपं. ती आंबा खाते. दिस इज द सिंपल प्रेझेंट टेन्स. मग असे जे छोटे छोटे वाक्य असतात ते वाक्य आपल्याला काय करायचं? तर या ठिकाणी काय करायचं आपल्याला? काय करायचं सांगा पाहू. काय करायचं आहे पहा बरं.
मराठीतलं इंग्लिशमध्ये, इंग्लिशमधून मराठीमध्ये. त्यालाच म्हणायचं सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके, नेक्स्ट. ओके, आता त्यानंतर आपण पाहूया ओके नेक्स्ट लुक ॲट द इथे पहा. आता त्यानंतर सेकंड आहे. सेकंड काय आहे? पास्ट. ओके सॉरी, आपल्याला सिंपल पाहिजे. SIMPLE सिंपल पास्ट, सिंपल पास्ट टेन्स. ओके, आता सिंपल पास्ट टेन्स म्हणजे काय आहे? तर साधा भूतकाळ, साधा भूतकाळ. मग आता साधा भूतकाळाचे आपल्याला डेफिनेशन अगोदर काय करावं लागेल? पाहावं लागेल, बरोबर आहे. मग इथे डेफिनेशन काय सांगते हे पाहिजे. इट इज ॲक्शन कंप्लीटेड, काय कंप्लीटेड ओके इन द पास्ट टाइम. यामध्ये ज्यामध्ये काय असतं ओके, यामध्ये काय असतं? एक ॲक्शन तुमची कंप्लीट झालेली असते. समजलं का? आता इथं पहा, याचं स्ट्रक्चर काय असेल? तर याचं स्ट्रक्चर सोपं आहे. जर सब्जेक्ट तर सब्जेक्ट कंपल्सरी येतो, बरोबर आहे. यस म्हणजे सब्जेक्ट. मग सब्जेक्ट म्हणजे फक्त काय करायचं? V2 करून फक्त इथं ओ लिहायचं आहे. काय लिहायचं? ओ. V2 म्हणजे क्रियापद दुसरं रूप आणि ऑब्जेक्ट पूरक. मग यानुसार आपल्याला काय करायचं आहे? सेंटेन्स तयार करायचं. काय करायचं? सब्जेक्ट मीन्स काय? कोणतं घेऊ शकता तुम्ही. मी समजा शीतल घेतलं, SHEETAL शीतल. शीतल लिहिल्यानंतर काय आपल्याला आता क्रियापदाचं दुसरं रूप लिहायचं आहे, बरोबर आहे. आता हे पहा, मी इकडे पहा 2 मिनिटं. यस म्हणजे हे झालेलं आहे. आता व्ही काय आहे? व्ही तर इथं लिहायचं आपल्याला. काय लिहिणार इथं? शीतल 8 लिहिणार 8 आणि ओ इथं लिहायचं. ओ काय? ओ मँगो. तर संपलं सोपं. शीतल 8 मँगो म्हणजे काय? शीतलने एक आंबा खाल्ला म्हणजे भूतकाळ, तिचं काम झालेलं आहे, बरोबर आहे. कशाचं? खाण्याचं. म्हणून शीतल 8 मँगो. चला आता मराठीमधून मला तुम्ही करून दाखवा बरं. चला या ठिकाणी आता पहा, त्याने ओके त्याने पाणी पिले. चला, त्याने पाणी पिले. कोण करेल सांगा बरं? चला सांगा पाहू. आता त्याने पाणी पिले या मराठी शब्दाचा वाक्याचा मला इंग्लिशमध्ये वाक्य कोण करून करेल? एकदम सोपं आहे. काय करायचं आपल्याला? त्याने पाणी पिले म्हणजे त्याने म्हणजे कोण? तो म्हणजे कोण? ही. समजलं का? ही आहे. तुम्हाला मी दिलेलं आहे अगोदर पण. काय दिलं होतं? हे पहा, वर्ब दिलेलं आहे. आय वी. ओके, तर मग आपली या ठिकाणी हे पाहिजे. आय वी यू. ओके, त्यानंतर ही शी इट आणि दे. पुन्हा एकदा मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. हे काय? फर्स्ट आहे पर्सन आणि काय? थर्ड पर्सन. समजलं का? म्हणजे हे सर्वनामाची प्रथमा काय? सर्वनाम आहेत आणि काय आहेत? तृतीय सर्वनाम आहेत. कोणते? तृतीय म्हणजे थर्ड पर्सन. हे फर्स्ट पर्सन आणि हे थर्ड पर्सन. समजलं का? या ठिकाणी थर्ड पर्सन. मग यामधलं तुम्ही घेऊन ही म्हणजे कोण? तो. इथं ही काय? पाणी पिले. मग आता पाणी हे काय? ऑब्जेक्ट आहे, बरोबर आहे. त्यानंतर पिले काय? काय पिले? वर्ब आहे, बरोबर आहे. मग ही काय लिहिलं इथं आपण? काय लिहिलं इथं? ड्रँक. DRANK. ही ड्रँक वॉटर. अंडरस्टँड? ही ड्रँक वॉटर म्हणजे त्याने पाणी पिले. अशा पद्धतीने इजी सोप्या पद्धतीने मुलांनो तुमच्याकडे फक्त काय करा? लक्ष ठेवा. ओके, चला आता पुढे पाहूया. आपला आता कोणता आहे? सिंपल फ्युचर टेन्स. ओके, समजलं का तुम्हाला? आता सिंपल फ्युचर म्हणजे काय बोलावं? फ्युचर म्हणजे आपली अशी ॲक्शन पुढे होणार आहे. ओके, ज्यावेळेस असं कळतं त्यावेळेस. ओके, आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी नंबर 3 काय? सिंपल
सिंपल फ्युचर टेन्स. आता सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे काय मला नाही ते मला कोण सांगेल पटकन, कोण सांगेल या ठिकाणी सिंपल फ्युचर टेन्स. एकदम सोपी आहे. काय हे पाहिजे इट. ओके, एक्सप्रेशन. इट इज एक्सप्रेशन. लक्षात ठेवा. इट इज एक्सप्रेशन दॅट हॅज स्टील टू टेक place. Okay, so is called simple future tense. Okay, simple future tense. आता याचा एक्झाम्पल म्हणजे काय आहे तुम्हाला सांगा पाहू. इथे एक्झाम्पलला काय ना तुम्हाला अजून एक सांगणार. एक लक्षात ठेवा, सिंपलचं सेंटेन्स करताना आपणाला सर्वनाम तुम्हाला दिले होते. मी आय, यू, ही, शी दिले होते ना. त्या सर्वनामांच्या पुढे तुम्हाला शॉल आणि विल वापरायचं. मग कधी वापरायचं आहे ते पाहिजे लक्षात ठेवा. जर सर्वनाम आय, त्यानंतर वी, त्यानंतर यू, ओके, त्यानंतर पाहिजे हे जर असेल तर तुम्हाला काय यूज करायचं आहे शॉल. त्यानंतर जर समजा ही, शी, इट आणि दे असेल तर तुम्हाला कोणतं सर्वनाम वापरायचं आहे तर विल यूज करायचं. कोणतं विल लक्षात ठेवायचं. हां, तर मग मला सांगा. आता मी काय इथे लिहिलेलं आहे, ही लिहिलेलं आहे. ओके, तर ही म्हणजे तो, बरोबर आहे. मग काय करायचं आपल्याला आता ही पुढे सांगा यातलं कोणते लिहायचं आहे शाल का विल, तर विल येणार. कोणतं येणार विल. समजलं का. ही विल. आणि त्यानंतर काय करायचं आहे क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं. कोणतं रूप आहे पहिलं रूप. म्हणजेच काय ही विल ड्रिंक. ओके, वॉटर. बस संपला. लास्टला फुल स्टॉप द्यायचं. ही विल ड्रिंक वॉटर. किती सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने सिंपलची या ठिकाणी सेंटेन्स आहे. जास्त अवघड नाही आहे. मला वाटतं चौथी, पाचवी किंवा दुसरी, तिसरी, चौथीलाही हे उपयोगाचं आहे. बरोबर आहे. त्या मुलांना पण येतं या ठिकाणी. ओके, अशातूनच आपल्याला काय करायचं हळूहळू पुढं जायचं आहे आणि इंग्लिश बोलायचं. ओके, चल नेक्स्ट या ठिकाणी. ओके, आता या ठिकाणी समजा आता या सिंपलचं स्ट्रक्चर काय होतं आपल्याला तुम्हाला दिलं होतं ना मी. काय तो स्ट्रक्चरचं हे पहा. यस प्लस शॉल स्लॅश विल. ओके, त्यानंतर प्लस वर्ब 1. ओके, प्लस ओ. काय हो पहा हे काय. दिस इज स्ट्रक्चर ऑफ सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स हे फक्त काय स्ट्रक्चर आहे. आलं का लक्षात. अंडरस्टँड. समजलं. ओके, चला आता मी तुम्हाला काय करणार आहे या ठिकाणी काही वाक्य देणार आहे. फक्त मला काय करायचं ती वाक्य तुम्ही सांगायची. ओके, चला फक्त आज आपल्याला फक्त सिंपलमध्ये घ्यायचं. कोणते घ्यायचे सिंपल. ओके, फक्त आजचे दिवस सिंपल बघणार मी तुमच्यासाठी. चला नेक्स्ट फर्स्ट. आता फक्त एक्झाम्पल देणार आहे मी. काय देणार आहे एक्झाम्पल. पटपट काय करायचं मी मला बनवून द्यायचं. ओके, चला पटकन सांगा. त्याने मला मारले. नंबर 1. नंबर 2. पुढे चला फाटपाट. पुढे चला घ्या लगेच. फक्त ओळखायची आणि ते काय करायचं करून आणायची मराठीमध्ये. हा,
ओके, झालं 1 2 3 4 5 बस तेवढंच बस झालं. ओके, तर या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये फक्त आपण काय करायचं आहे 1 2 3 4 5 फक्त मला काय करायचं मराठीतलं इंग्लिशमध्ये आणि इंग्लिशचं मराठीमध्ये तुम्ही उद्या ट्रान्सलेट करून घेऊन यायचं आणि मला दाखवायचं. नक्की ना? प्रॉमिस? ओके ओके. चला, तर आपल्या या ठिकाणी सिंपल टेन्समधले जे सिंपल आहेत त्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स आपण येथे स्टॉप करूया. ओके, समजलं सर्वांना? एकदम सोपं आहे. आता उद्याच्या तासिकेमध्ये सिंपल कंटिन्युअस पाहिजे. कोणते पाहिजे आपल्याला? कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्स आणि कंटिन्युअस फ्युचर टेन्स हे आपण उद्या पाहिजे. ओके, थँक्यू, धन्यवाद.